नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल इन्फो या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, जसं आपण पाहतच असाल, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या तसेच त्यांचा संगम व त्या नद्यांच्या काठावर असणारी तीर्थक्षेत्रे याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, नद्याविषयी माहिती ही सर्वसाधारण सर्वच परीक्षेमध्ये विचारली जाते. त्यामुळे आपणास हा व्हिडिओ एकदम लास्टची तयारी किंवा लास्ट टाईम प्रिपरेशनसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. तर मित्रांनो, आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असाच नवनवीन माहितीसाठी आपल्याला माहिती योग्य वेळेत मिळत राहील. तर मित्रांनो, सगळ्यात प्रथम जर आज पाहणार आपण आहोत त्यामध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या पाहणार आहोत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या. महाराष्ट्रातील नद्यांचा उगम कुठं होतो, महाराष्ट्रातील नद्यांची लांबी किती आहे, त्याचे क्षेत्र किती आहे, महत्त्वाचं म्हणजे त्याच्या उपनद्या कोणत्या आहेत, ही पण यामध्ये आपण पाहणार आहोत. तर महाराष्ट्रातील नदी खोऱ्यांच्या क्षेत्रानुसार उतरता क्रम. आपल्याला हा प्रश्न पण विचारला जाऊ शकतो प्रत्येक कोणत्याही परीक्षेत, की महाराष्ट्र खाली दिलेल्या नद्यांची नदी खोऱ्यांच्या क्षेत्रानुसार उतरता क्रमात मांडणी करा, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मित्रांनो, नदी खोऱ्याच्या क्षेत्रानुसार उतरता क्रम जर आपण बघितला तर सर्वात प्रथम जे आहे ते गोदावरी आहे, नंतर भीमा, वर्धा, वैनगंगा, तापी आणि कृष्णा ही महाराष्ट्रातील नदी खोऱ्यांचा क्षेत्रानुसार उतरता क्रम आहे. सर्वात जास्त क्षेत्र आणि खालचा क्षेत्र असं हा क्रम आहे. नंतर आपण पाहणार आहोत जो आहे नद्या व त्या काठावरील प्रसिद्ध शहरे. आता आपण बघितलं तर सर्वात प्रथम मुळा आणि मठा हे मुळा-मुठ्याच्या काठावर पुणे हे वसलेलं आहे. भीमा, राजगुरुनगर आणि पंढरपूर. प्रवरा, संगमनेर आणि नेवासे. पंचगंगा, कोल्हापूर. कयाधू, हिंगोली. सीना, अहमदनगर. धाम, पावनार. इंद्रायणी, देहू, आळंदी. इराई, चंद्रपूर. पांझरा, धुळे. तापी, भुसावळ. वशिष्ठी, चिपळूण. करा, जेजुरी, बारामती. नाग नदीच्या काठावर नागपूर वसलेलं आहे. गोदावरी, नाशिक, पैठण आणि कोपरगाव ही मोठी जे आहेत शहरे गोदावरी नदीच्या काठावर वसलेली आहेत. कुंडलिका नदी, रोहा हे कोकणातील आहे. कृष्णा, औदंबूर, नरसोबाची वाडी ही महत्त्वाची तीर्थक्षेत्रे इथं वसलेली आहेत. मीना नदी, नारायणगाव. सिंदफणा, माजलगाव ही महत्त्वाची तीर्थक्षेत्रे इथं आहेत. आता पुढे आपण नद्याचा संगम व तेथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे व पर्यटन स्थळे पाहणार आहोत. आता प्रवरा आणि मुळा जर बघितलं आपण तर नेवास आणि अहमदनगर ही महत्त्वाची क्षेत्रे आहेत. कृष्णा, कोयना जर बघितलं आपण यांचा कराड ते प्रतिसंगम येथे संगम होतो. तापी पूर्णाचा यांचा जो संगम आहे तो चांगदेव जो जळगावला होत आहे. कृष्णा येरळा यांचा जो संगम आहे तो ब्रह्मनाथ सांगलीमध्ये होतो. कृष्णा वारणा, हरिपूर, सांगली येथे संगम होतो. तापी गोमाई नदीचा संगम जो आहे तो प्रकाशे, नंदुरबार येथे होत आहे. तापी आणि पांझरा या दोन नद्यांचा संगम मुळावद, धुळे जिल्हा येथे होतो. गोदावरी नदीचा आणि प्रवरा नदीचा संगम टोके, अहमदनगर येथे होतो. भीमा, मुळा, मुठा यांचा संगम जो आहे तो वाळकी, पुणे जिल्ह्यामध्ये जे गाव आहे तिथं होत आहे. आता यानंतर बघूया आपण पंचगंगा आणि कृष्णा ह्या नदीचा संगम नरसोबाची वाडी, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे तिथं होत असतो. नरसोबाची वाडी हे दत्ता दिगंबराचे मोठे तीर्थक्षेत्र पण आहे. गोदावरी आणि प्राणीचा संगम सिरोचा, गडचिरोली होतो. वारणा आणि मोरणा, मांगले, सांगली इथं त्यांचा संगम होतो. कृष्णा आणि वेण्णा यांचा संगम माहुली, सातारा येथे होतो. कृष्णा भीमा यांचा संगम रायचूर, कर्नाटकमध्ये होत आहे. वेण्णा आणि वर्धा, सवंगी, वर्धा इथे यांचा संगम होत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पाहिले की नद्याचा संगम व तेथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे आपण पाहिलेले आहेत. त्याच्या अगोदर आपण नद्या व त्या काठावरील प्रसिद्ध शहरे पण पाहिलेले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नद्यांचा खोऱ्यांचा क्षेत्रानुसार उतरता क्रम लावलेला आहे आपल्याला. म्हणजे सगळ्यात जास्त क्षेत्र जे आहे ते कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे असा हा क्रम आहे.
तर मित्रांनो, व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून ही माहिती तोंडपाठ करून घ्या. कोणत्याही भाषेत, जसे की तलाठी असो, ग्रामसेवक असो किंवा फूड ऑफिसर असो, यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न हे मोठ्या प्रमाणात विचारले जाऊ शकतात. त्या मित्रांनो, व्हिडिओ एकदा दोनदा पूर्ण पाहून घ्या आणि यातील माहिती आपल्या व्यवस्थित लक्षात असू द्या, जेणेकरून 1 मार्काला येणारा एखादा प्रश्न आपण चुकता कामा नये. तर अशाच नवीन व्हिडिओ करता मित्रांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्यास आवडला असल्यास आपल्या मित्रांसोबत आणि मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. ओके, ठीक.